ठिकाणी सन्मान श्री सन्माननीय भोरचे क्रीडाध्यक्ष शिर्के सर यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करावा. सर, आपण फक्त मॉडर्न पिरियड टेबलचाच अभ्यास करतो, पण आम्हाला डोबेन आयरन, न्यूलँड आणि मेंडेलिव्ह हे टेबल चुकीचे असताना पण का शिकवले जातात? माणूस चुकांमधूनच सुधारतो. 1913 वेळेस हेनरी मोसले यांनी जो पिरियडिक टेबल काढला तो अतिशय व्यवस्थित आहे, त्याच्यामध्ये कोणतीही चूक दिसून येत नाही. जेव्हा अजून काही इलेमेंटचा शोध लागेल त्यावेळेस हा सुद्धा पिरियडिक टेबल अपुरा ठरेल. समजा भविष्यामध्ये 119व्या एलिमेंटचा शोध लागला किंवा तू एखादा नवीन पिरियडिक टेबल तयार केला. समजा भविष्यामध्ये जर तू याच्यामध्ये चुका शोधून नव्याने एखादा तुझा टेबल काढला तर हा चुकीचा ठरेल आणि तुझा टेबल आहे तो व्यवस्थित असेल. सर, जर ग्रॅव्हिटेशन असेल तर चंद्र पृथ्वीवर पडायला पाहिजे आणि जर ग्रॅव्हिटेशन नसेल तर चंद्र पृथ्वीपासून दूर जायला पाहिजे, पण तसं न होता चंद्र पृथ्वीभोवतीच फिरत राहतो. तर असे का होते? खूपच चांगला प्रश्न आहे. हा बॉल म्हणजे चंद्र आहे आणि मी म्हणजे पृथ्वी आहे. जर का चंद्र हा पृथ्वीभोवती अशा पद्धतीने फिरतो, चंद्र हा पृथ्वीपासून ठराविक अंतरावरती पृथ्वीच्या कक्षेमध्ये विशिष्ट अशा वेगाने फिरतो आणि तो फिरत असताना त्यावरती फोर्स ऍक्ट होतो आणि त्याच फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतो. द फोर्स ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. जर का हा सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर चंद्र हा पृथ्वीवरती येऊन आढळला असता. जर का चंद्राला विशिष्ट असा वेग म्हणजेच क्रिटिकल व्हेलॉसिटी नसली असती तर चंद्र हा पृथ्वीपासून दूर गेला असता. मित्रांनो, मी आज तुम्हाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सांगणार आहे. या ठिकाणी माझ्याकडे 2 बॉल आहेत. या 2 बॉलपैकी जर समजा मी दोन्ही बॉल खाली वरून सोडले तर कोणता बॉल अगोदर खाली येईल? तोच बॉल खाली आला. ठीक आहे, बघूयात आपण. लक्षात आलं? काही हरकत नाही, आपण DRS घेऊन बघूयात कोणता बॉल अगोदर खाली आला. मित्रांनो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्याच फॉर्म्युलेनुसार दोन्हीही मास कॅन्सल होतात, म्हणून ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जी व्हॅल्यू आहे ती पृथ्वीवरती सर्वत्र सारखीच असते. आणि हेच कारण आहे की पृथ्वीवर येणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या एकाच वेगाने खाली येतात. या प्रकल्पाअंतर्गत मी 2 पेट्या तयार केलेल्या आहेत. याचा उपयोग इयत्ता 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना विद्युत प्रवाहाचे घटक शिकवताना होणार आहे. या दोन्ही पेट्यांच्या दोन्ही बाजूला मी उपकरण जोडलेली आहेत. शिवाय या दोन्ही पेट्या ह्या 12 व्होल्टच्या बॅटरीवरती सुद्धा चालतात. या दोन्ही पेट्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व साहित्य या पेटीमध्ये ठेवून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघू शकतो. चला तर पाहूयात आपण या 2 पेट्यांविषयी माहिती. या प्रयोगामध्ये इलेक्ट्रिक करंटचे सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत. उदाहरणार्थ विभवांतर, इलेक्ट्रिक करंट, सेलचे विविध प्रकार,
गुड मॉर्निंग. थँक्यू सर. सिट डाऊन. थँक्यू सर. काय गोंधळ चालू आहे? सर ही दोघं भांडणं करत होती. त्याने माझी पेन्सिल घेतली. सर त्याच्याकडे 4 पेन्सिल असून पण त्याने मला 1 पेन्सिल दिली नाही. ठीक आहे, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे आणि गोष्ट झाल्यानंतर तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आहे आपल्या देशातील एका महापुरुषाची, ज्यांचं नाव होतं महात्मा गांधी. बाहुबली बाहुबली. का या ॲनिमल्सचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. तर फायलम मोलुस्का याचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे स्नेल आहे, म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये गोगलगाय असं म्हणतो. पाहूयात आपण या स्नेलच्या काही कॅरेक्टर आहेत, म्हणजेच फायलम मोलुस्काच्या त्या. तर या ठिकाणी आपल्याला 2 स्नेल दिसत आहेत पहा, आणि याच्या बॉडीवरती एक मेंटल दिसतंय आणि 2 अँटेना दिसत आहेत. आता ॲक्च्युली जर मी याला स्पर्श केला तर तो सगळी बॉडी आतमध्ये घेईल. तर या ठिकाणी प्रत्यक्ष मी त्याला हातात उचलतोय बघा, सगळी बॉडी आतमध्ये घेतली त्याने, आणि स्वतःचं संरक्षण या ठिकाणी करण्यासाठी त्यांनी स्वतःची बॉडी सगळी आतमध्ये घेतलेली आहे. तर मोलस्काचाच अर्थ आहे की बॉडी सॉफ्ट असणं, आणि खरोखर त्याची बॉडी किती सॉफ्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता थोडीशी माती लागलेली आहे, पण ह्या ठिकाणी दिसते पहा त्याची बॉडी खूप सॉफ्ट आहे. ह्याच मोलस्काच्या अजून काही कॅरेक्टर आहेत, त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नमस्कार नमस्कार. रामकृष्ण हरी. मी बुलेट ट्रेनला विरोध करत आहे. का सरपंच आहे? कारण ते आमच्या गावकऱ्यांसाठी धोक्याचे आहे. का सरपंच आहे? कारण आमच्या गावातले लोक सकाळी सकाळी पटरीवर फ्रेश होत जातात आणि ते त्यांच्यासाठी धोक्याचे आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे ही कोण आहे? सरपंच साहेब, ही आपल्या गावातील सरू. सरपंच साहेब, मी सरू. मग मी काय करू? सरपंच साहेब, आमच्यासारख्या गरिबांचं तर कोणीच नाही राहिलं. कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. सरपंच साहेब, हे गेल्यापासून माझं आणि या पोरांचं तर कोणीच नाही. तर आम्ही काय करणार? सरपंच साहेब, या बिगर कार्डावरती सही करून दिली असती तर आमचं बरं झालं असतं. सही. वा, काय भारी साईन आहे. अरे ही तर माझी स्टाईल आहे. धन्यवाद सरपंच साहेब. सरपंच साहेबांचा विजय असो, विजय असो. ऐका ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. समगावच्या गावकऱ्यांनो आणि आपले वारकऱ्यांनो सगळ्यांनी ऐका. 30 लाख रुपये. ऐका ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. सगळ्यांना ही करण्यात येत आहे की आपले सरपंच साहेब यांची सून रूपा हिने घरात चाललंय नसल्या कारणाने सासरी येण्यास नकार दिला आहे. हा रूपाच्या या निर्णयाने भारत सरकार खुश होऊन 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 5 लाख रुपये. हा, 5 लाख रुपये. सोबतच हेही जाहीर केले आहे की खामगावच्या प्रत्येक घरात शौचालय बनवले जाईल, त्याने प्रत्येक मुलगा शिकला जाईल आणि गाव स्वच्छ बनवले जाईल. तरच खामगाव या गावाला निर्मळ गाव पुरस्कार तसेच 20 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. 20 लाख रुपये. हा, 20 लाख रुपये. ऐका ऐका ऐका, गरज ही शोधाची जननी आहे. त्या उक्तीप्रमाणे विशाल सर हे आपल्या सर्व गरजांची जननी आणि जनक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या परीने काही व्हिडिओ सादरीकरण केलेले आहेत आणि उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्यांचं आहे. अभिनंदन करायचे आणि धन्यवाद पण द्यायचे की इथे बोलायची संधी दिली.
आणि त्यानंतर म्हणजे आमच्यासारखे टेक्नॉलॉजीमध्ये थोडे मागे असणारे शिक्षक जे अशा संधीच्या शोधात होते की आम्हाला या संबंधित सगळं प्रशिक्षण मिळावं, तेही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये, असा योग विशाल सरांमुळे माझ्या वाट्याला तरी आला. त्यामुळे मी स्वतःला तर नशीबवान समजते आणि या संधीचा मी पुरेपूर फायदा घेतला. गेले 20 दिवस विशाल सरांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे वेगवेगळे घटक जे खूप गरजेचे होते शिकणं. म्हणून विशाल सरांचा जो हातखंडा आहे तो फार विशाल आहे. ज्याप्रमाणे लहान मुलांना पोलिओचे डोस पाजून सक्षम बनवलं जातं, तशाच प्रकारचं सक्षम तंत्रज्ञानाच्या बाबतीत हे आम्हाला करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात आणि तंत्रज्ञानाचे डोस हे आम्हाला देऊन आमची तंत्रज्ञानाची क्षमता वाढवत असतात. अशी भव्यता आणि दिव्यता असणारे विशाल सर खरोखर या कार्यासाठी जे काही झटत आहेत. तंत्रज्ञानात शिक्षक हा तंत्रज्ञानी झाला पाहिजे, त्यानं तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते घेऊन गेला पाहिजे. अशा प्रकारचे तंत्रज्ञानी शिक्षक घडवण्यात विशाल सरांचा हात अजूनही कोणी धरू शकत नाही. अशी भव्यता आणि दिव्यता त्यांच्यामध्ये ते दडलेली आहे. मी अपर्णा कदम आणि जिल्हा माझा सातारा. ऍक्च्युली सरांची ओळख माझी ही लेक्चर मध्ये झालेली होती. त्याच्या आधी माझी काही ओळख नव्हती सरांच्या बरोबर. पण जेव्हा मी लेक्चर मध्ये सरांना पाहिलं तेव्हा मला वाटलं की शिक्षक असावा तर कसा, तर तो शिक्षक असावा असा. रिअली आपण म्हणतो की मुलाला आपण आपल्या लहान मुलांना आपण चालायला शिकवतो आणि मुलांना तर खरं त्यांनी चालायला पण शिकवलं, पण जी माणसं चालत होती त्यांना पळायलाही शिकवलं. आता ते उदाहरण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ऍक्च्युली जेव्हा पहिलं लेक्चर मी सरांचं पाहिलं तेव्हा सगळ्यांचे लेक्चर झालेले होते, पण सरांचं जे लेक्चर झालेलं होतं त्यावेळेला एवढं इम्प्रेसिव्ह लेक्चर झालेलं होतं की तोपर्यंत कोणी असं ऑनलाईन टीचिंग घेतलेलंच नव्हतं. की कॉम्प्युटर ऑनलाईन शिकवणं एवढंही सोपं नाहीये, कारण त्यातली प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. आणि ही जी गोष्ट समजणं आहे ते लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत समजली पाहिजे, अशी ही गोष्ट होती. आणि सरांचं जेव्हा पहिल्या दिवशी मी लेक्चर पाहिलं त्या दिवशी असं वाटलं की अरे सरांचं कंटिन्यू लेक्चर असं चालू राहावं आणि आम्ही शिकत राहावं. परंतु सरांचं ते थोडाच वेळ होतं. त्याच्यानंतरही मला काही प्रॉब्लेम आले. मग जेव्हा मला प्रॉब्लेम आले तेव्हा मी सरांना कॉन्टॅक्ट केलं आणि सरांचं आमचं 1-2च लेक्चर मध्ये हे होतं, तरी सरांना मी एवढ्या दिवसात म्हणजे 1-2 लेक्चर मध्ये जवळजवळ सर मला वाटतं 70-80 लोकांचं लेक्चर घेत होते. त्यातूनही मी कॉल करून सांगितलं की सर मी ह्या कोर्स मधली विद्यार्थी आहे आणि मी तुम्हाला प्रश्न विचारते की मला असा प्रॉब्लेम येतोय. सरांनी हो नाही काही न म्हणता तो प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करून दिला. मी एकदा नाही तर 2-3 वेळा फोन लावला, म्हणजे ओळख नव्हती माझी सरांशी, तरी सरांनी एकदा त्यांनी फोन उचलला नाही, पण थोड्या वेळाने स्वतःहून त्यांनी फोन लावला की मॅडम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे अशा व्यक्ती फार कमी असतात की ज्या टीचर असतात आणि ते पुन्हा फोन लावत असतात रिटर्न की तुमचा काही प्रॉब्लेम आहे हे विचारण्यासाठी. आणि हे तर सगळ्यात महत्वाचं आहे की जो टीचर आहे तो ज्ञान द्यायला बसलेला आहे, मग तो कुठल्याही वेळेची जाणीव करत नाही. हा सगळ्यात महत्वाचा गुण मला कांबळे सरांच्यात जाणवला. त्यानंतर केलेला आहे. आणि तुमच्या मधला सर्वात महत्वाचा गुण म्हणजे संयम आणि खूप शांततेनं आणि सर्वांनी जे जे प्रश्न विचारले, मग एक प्रश्न भरपूर वेळेस रिपीटही झाला. समजा सुरुवातीला विचारला, मधातही विचारला, शेवटी विचारला, तरी तुम्ही सांगितलं. म्हणजे रागवले नाही, चिडले नाही किंवा एखादं उडवाउडीचं उत्तर दिलं नाही किंवा जोक मारला मग आपण नंतर हे करू असं नाही केलं.